नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या निवृत्त कर्मचाऱ्यांची संघटनात्मक बांधणी। छत्रपती संभाजीनगरात वेलफेअर प्रतिष्ठान सक्रिय। स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांना व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या कल्याणासाठी सामूहिक पातळीवर काम करता यावे यासाठी स्टेट बँक ऑफ हैदराबाद रिटायर्ड एम्प्लॉईज असोसिएशन आणि रिटायर्ड एम्प्लॉईज वेलफेअर प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर संस्था कार्यरत आहे। 15वा वर्धापन दिन असतो, त्यानिमित्ताने 75 वर्ष वयातील सदस्यांना परिवारासह आमंत्रित करून त्यांचा सत्कार करण्यात येतो। प्रत्येक मनात सहभाग घेऊन विविध विषयांवर चर्चा करून सदस्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येतो। तसेच ज्येष्ठ 80 वर्षाच्या वरील सदस्यांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा देण्याचे काम आम्ही करतो। पेन्शनर गेल्यानंतरही फॅमिली पेन्शनसाठी आम्ही मदतीचा हात पुढे करतो, म्हणून आम्ही सर्वजण यासाठी काम करतो। आजारी स्टेट बँक ऑफ हैदराबाद अस्तित्वात असली तरीही आम्ही ते नाव अस्तित्वात राहण्यासाठी विविध कार्यक्रम साजरे करतो। प्रतिष्ठानचे अध्यक्ष हरिश्चंद्र भराडकर यांनी सांगितले। सविस्तर माहिती पुढील प्रमाणे। आमच्याकडे औरंगाबादला स्टेट बँक ऑफ हैदराबाद रिटायर्ड एम्प्लॉईज वेलफेअर प्रतिष्ठान म्हणून एक संस्था आम्ही चालवतो, ज्या रिटायरीजला सगळ्या सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करतो। त्यांच्या लाईफ सर्टिफिकेट सबमिट करणं, त्यांना इन्शुरन्सचा क्लेम करून देणं, किंवा आपला रिटायरी एखादा जर गेला तर त्याच्यानंतर फॅमिली पेन्शनरला मिळणारे फायदे, त्यांची फॅमिली पेन्शन चालू करून देणं, या सगळ्यासाठी आम्ही हे करतो। आणि याच्यातला एक उपक्रम म्हणून त्यांनी वयाची 75 वर्ष पूर्ण केलेली आहे। दरवर्षी 15 ऑगस्टला आमच्या संस्थेचा वर्धापन दिन असतो। सहकुटुंब त्या लोकांना बोलवतो आणि सहकुटुंब त्यांचा सत्कार करतो। तसेच दरवर्षी दर महिन्यामध्ये सुद्धा आमची मासिक सभा असते, त्याच्यामध्ये ज्यांचे वाढदिवस असतात त्यांचा सुद्धा आम्ही सत्कार करतो। सगळ्यांना घरी जाऊन सुद्धा आम्ही सेवा देतो। 80 वर्षाच्या वर जेवढे आमचे सदस्य आहेत त्यांना घरी जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। आणि पेन्शनर गेल्यानंतर फॅमिली पेन्शन चालू होईपर्यंत जी सेवा देता येईल ती सगळी आम्ही सगळ्यांनी करतो। एक कुटुंब म्हणून आम्ही सगळेजण काम करतो। जरी स्टेट बँक ऑफ हैदराबाद आज अस्तित्वात नसली तरी स्टेट बँक ऑफ हैदराबादचं नाव आम्ही अस्तित्वात राहणार ठेवण्यासाठी म्हणून हा प्रयत्न करतो। 75वी जन्म गाठली असे किती लोकांचा सत्कार केला? आज 17 लोकांचा सत्कार झालेला आहे। फॅमिली तो सत्कार हा फॅमिलीच असतो, म्हणजे मुलं नातवंड सगळ्यांना घेऊन या म्हणून आम्ही सांगत असतो। आणि मिटिंगला येताना आपल्या जोडीदाराला यायला सगळ्यांना सांगतो। एम्प्लॉईज असोसिएशन जी आपली आहे रिटायर्ड कर्मचाऱ्यांची, याच्या माध्यमातून अनेक उपक्रम आपण कुठले राहतात ज्यांना ह्या वयामध्ये जे आवश्यक आहेत, आरोग्य सेवा, डॉक्टरांचं भाषण अरेंज करणं, त्यांची सेवा अरेंज करणं, योगाचे क्लासेस घेणं, सांस्कृतिक कार्यक्रम, जे करमणुकीचे कार्यक्रम घेणं, काही आध्यात्मिक कार्यक्रम, ही वारी, आता आमच्या बँकेचे लोक वारीला पंढरपूरला वारीला पाहिजे जातात, ती वारी अरेंज केली जाते, त्यांचा सुद्धा आम्ही इथे सत्कार करतो। आणि त्यांना नवीन लोकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी म्हणून तो एक उपक्रम आहे। बाकी अधिकारी कर्मचारी आहेत इथं लोकल औरंगाबादचं युनिट आहे, छत्रपती संभाजीनगरचं जे युनिट आहे, सध्या आम्ही तिथले 350 सभासद लोकलचे आहोत। प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हे असतात, वेगळं असतं, पण इथं छत्रपती संभाजीनगरचे वेगळे आहेत, 350 आहेत। आणि दर 15 तारखेला मिटिंगला आमचे जवळजवळ 100 लोक हजर असतात। त्याच्यामध्ये आम्ही त्यांना पेन्शनबद्दल त्याच्याबद्दल माहिती देतो, सगळं हे करतो, आरोग्याची पण माहिती देतो, इन्शुरन्सबद्दल माहिती देतो, बाकी जे काही आपल्याला आवश्यक असतात। आणि जे अगदी बेड रिडन आहेत त्यांना घरी जाऊन त्यांना मदत करणं काय आहे, त्यांना हॉस्पिटलची माहिती देणं, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर इन्शुरन्स तर हे करणं अरेंज करून देणं, हे सगळ्या सेवा आम्ही आमच्याकडून देतो। जिल्हा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आमची संघटना आहे। सगळ्यांचं एकत्रीकरण आपण केलेलं नाही, मराठवाडा बाजू, कारण या वयामध्ये प्रत्येकाला इथे एका ठिकाणी यायची। हे जे आम्ही 75 वर्ष सत्कार पूर्वी हैदराबादला करतो, पण 75 वर्षानंतरच्या माणसाला हैदराबादला जाणं शक्य नव्हतं, कारण त्याला बरोबर 2 माणसं नेल्याशिवाय तो जाऊ शकत नव्हता। म्हणून आम्ही हे विभागीय स्तरावरती केलं की औरंगाबाद तिकडच्या मराठवाड्यामध्ये नांदेड आणि औरंगाबाद, कर्नाटकमध्ये प्रत्येक ठिकाणी असे 3 ठिकाण ठेवलेले की ज्यांना जवळ त्यातल्या त्यात जवळ होईल आणि त्यांना तेवढे त्रास होणार नाही, ही काळजी घेण्यासाठी म्हणून आम्ही असं नवीन तरुण पिढीमध्ये खूप एज्युकेटेड, परंतु त्यांना बँकिंग सेवेच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन वगैरे नाही आहे। आता ही ज्यांनी सांगितलं, आम्ही बेटरा म्हणून एक संस्था झालेली आहे स्टेट बँक ऑफ हैदराबाद आणि बँक ऑफ महाराष्ट्राची, त्याच्यामध्ये डिजिटल अवेअरनेस आणि नवीन पिढीला बँकेच्या परीक्षा कशा द्यायच्या, काय द्यायच्या, त्याच्या सुद्धा ती माहिती देते, त्यांचं प्रशिक्षण सुद्धा दिलं जातं। सदस्यांना आपण काय आवाहन करायचं, तरुण पिढीला आपण काय? तरुण पिढीला आव्हान हेच आहे की आपल्या ज्येष्ठांना जेवढं करता हे करता येईल, कारण आपल्याकडे आता विभक्त कुटुंब पद्धती झालेली आणि संस्कार जे आहेत ते ज्येष्ठांकडूनच मिळत असतात। तेव्हा घराला सांभाळून राहा, आपल्या घराला विसरू नका, कारण असे खूप उदाहरणं तुम्हाला पाहायला मिळतील की ज्याचे मुलं बेंगलोर, पुणे किंवा फॉरेनला असतात
आणि दोघंच जाऊन म्हातारपणी येतात. तर तशी वेळ येऊ देऊ नका. कुटुंब पद्धती अशीच राहू द्या, जेणेकरून सगळ्यांना हे मिळेल, त्याचा फायदा मिळेल. शुभ नाम. मी हरिश्चंद्र भराडकर.